जागतिक वारसा स्थळ सातारचं ते म्हणजे हे कास पठार आणि कास पठारच्या जवळच असलेलं हे संपूर्ण घनदाट जंगल. इथंच मी उभा आहे. आपण आमच्या कालच्या रिपोर्टमध्ये बघितलं होतं की जागतिक वारसा स्थळाचं कशी चिरफाड केली जाते आणि सगळ्यात वाईट काय आहे, ती सत्तेत असलेल्या एका महत्त्वाचा जो विभाग आहे PWD खातं, त्यातला एक मोठा अधिकारी तो या जागेमध्ये इन्व्हॉल्व आहे. हा जो अधिकारी आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी आहे आणि त्याच्याबरोबर एका राष्ट्रीयकृत बँकेचा रिजनल मॅनेजर तोही या जागेचा मालक आहे. आम्ही हा जो रिपोर्ट करतोय, आमचा प्रयत्न हाच आहे की हे जागतिक वारसा स्थळ आहे याची जो मूळ भाग आहे, जंगल, झाडी, इथं येणारे वन्य प्राणी, त्यांना आसरा मिळावा. परंतु तुम्ही बघू शकता रस्त्यापासून ह्याच्या संपूर्ण इथं फार मोठ्या प्रमाणात झाडी होती आणि पूर्णतः JCB लावून सपाटीकरण केलेलं आहे. हे तुम्हाला दाखवतो मी. हा साधारण 80 गुंठ्याचा परिसर आहे. पाठीमागं तर मोठं जंगल आहे, पुढंही मोठं जंगल आहे. इथं हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जातो. इथं कुठलीही परवानगी मिळत नाही. तरीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकेचा रिजनल मॅनेजर जे जगताप आहे त्यांनी मग आमच्याकडे एक परवानगी पाठवली आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट उत्खननाचे नॉर्म्स पाठवून दिलेले आहेत. वृक्षतोड करायची पण नाही सांगितलेली, परंतु मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे. इथं बेसिकली बांधकामालाच परवानगी नाही आहे. हे जागतिक वारसा स्थळ हे जतन करायचं आहे. इथं तोडफोड वाटोळं करायचं नाही आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, हा सगळा जंगलाचा भाग आहे. हे संपूर्ण जंगल आहे बघा, खालीपर्यंत अख्खं पोखरलं गेलेलं आहे. किती वाईट प्रक्रिया बघा तुम्ही. आता मी खालीपर्यंत, हे पूर्णतः जंगल आहे आपल्या कास परिसरातलं. अतिशय मोठी जैवविविधता आहे. आता मी माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो की दाखवावं मला कशा पद्धतीनं मी खाली येतोय. हे बघा, हे कसं जंगलाचा भाग आहे. इथं किती मोठ्या प्रमाणात वृक्ष होते आणि आता ही परिस्थिती काय केली तुम्ही बघू शकता. हे बघा, इतक्या मोठ्या प्रमाणावर मला इथं चालता पण येत नाहीये. इतकी वाईट परिस्थिती करून टाकली. अख्खं जंगल समोर बघा, हे सगळं जंगल आहे आणि पूर्णतः वाट लावून टाकलेली. साधारण रस्त्यापासून 200 ते 300 फूट खाली खोदलेला आहे. हा व्हिडिओ बघून तरी सातारचे जे महसूल खात्यातले अधिकारी असतील यांनी तातडीने याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये सामील असतील, ज्या कोणी लोकांनी परवानगी दिली असेल, ज्या कोणी या आपल्या सातारच्या जागतिक वारसा स्थळाचे लचके तोडले असतील, त्यांच्यावर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. नाहीतर असे अधिकारी आणि असे मोठ्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँकाचे जनरल मॅनेजर हे कासचं वाटोळं करायला कमी पडणार नाहीत. असे अनेक लोक तयार होतील येणाऱ्या काळात. मी तुम्हाला आता पुन्हा वर घेऊन जातोय. हा भाग बघा, साधारण 300 फूट मी खाली होतो. 300 फुटातनं वर आहे बघा, मोठे मोठे दगड आहेत इथं. हे बघा किती मोठी खुदाई ही इकडं केलेली आहे. याचा पंचनामा केला म्हणतात. कालच्या आम्ही जी बातमी दाखवली तर आम्हाला असं समजलं की पंचनामा केलेला आहे. परंतु आता पंचनामा पण कशा पद्धतीने केला आहे, किती दंड करतायत, दंडवर न थांबता इथलं जे बांधकाम आहे हे बांधकाम थांबवणं गरजेचं आहे तातडीनं. नाहीतर इथं तुम्ही येणाऱ्या काळात बघू शकाल मोठा एखादा रिसॉर्ट झालेला असेल आणि सर्वता सगळं काय संपलेलं असेल. इथं बघू शकता. आता मी तुम्हाला आणखीन हा दुसरा भाग दाखवतो. हा साधारण आपली घाटाई देवीचा खालचा भाग आहे आणि इथला 1-2 स्थानिक लोक होती, पण ती कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही आहेत. त्यांनी मला आत्ता असं सांगितलं की सुजित सर, इथं फार मोठ्या प्रमाणात वृक्ष होती, म्हणजे हजारो वृक्ष. हे बघा तुम्ही बघू शकता वृक्षाची अवस्था, बोडके बघा कसे राहिलेले आहेत.
आणि ही जर बातमी दाखवली नसती तर आणखीनही मोठा हा परिसर खुदाई केला गेलेला असता. आमचा लोकवृत्तचा हाच प्रयत्न आहे की हे जागतिक वारसा स्थळाचं जतन व्हावं. असे कोणीही येणारे बाहेरचे लोकांनी, अधिकारी असतील, यांनी लचके तोडू नयेत हीच मी विनंती करेन. नाहीतर आमच्या कास पठारचं काहीच राहणार नाही आणि केवळ इथं मुंबई पुणे सारख्या बिल्डिंगच बघायला मिळतील. तुर्तास थांबतो.